नमस्कार, मदर्स किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे आपण वाळवणाचे पदार्थ करत आहोत जे की वर्षभर टिकतात। तर आज आपण साबुदाण्याच्या उपासाच्या पापड्या पाहणार आहोत, झटपट तयार होणाऱ्या। तर कशा होतात तयार ते आता बघू आपण। 1 वाटी साबुदाणा घेतलाय, तो आपण न भिजवता घेतलेला आहे। तर तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला बारीक करून घ्यायचे। तर बारीक झालेला जो साबुदाणा आहे त्याला आपल्याला चाळायचं नाही। आणि 1 बटाटा घेतलाय, त्याच्यामुळे छान लागतात पापड्या। तर त्या कच्च्या बटाट्याच्या साली काढायच्यात आणि त्याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचे। तर खिस आपण त्याचा तयार केलेला आहे आणि बटाटा हा काळा पडतो, त्याच्यामुळे आपण त्याला पाण्यामध्ये थोडा वेळ भिजू घालणार आहोत, जे की त्याच्यामुळे आपला बटाटा हा काळा पडणार नाही। आणि मिक्सरमधून जे पीठ काढलं आपण साबुदाण्याचं, त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून आपण ते खालीच कालवून घेणार आहोत, त्याच्यामुळं गुठळ्या होत नाहीत आणि हे 1 वर्ष टिकतील। चांगल्या पापड्या पांढऱ्या शुभ्र होतात। तर तुम्हाला याच्यामध्ये जर तिखट, मिरची, जिरे काही घालायचं असेल तर घालू शकतात। कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये 6 वाट्या पाणी टाकलंय आणि 2 वाट्या खाली पाणी टाकलं, असं 8 वाट्या पाणी घेतलंय आपण। त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं जे साबुदाण्याचं पीठ आहे ते टाकलं, जे की थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आणि आपण खिसलेला बटाटा, मिरच्या हे टाकल्यात आणि त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं। 2 मिनिटात शिजतो साबुदाण्याचं पीठ। ते बघा शिजत आलेलं आहे, जास्त वेळ लागत नाही शिजायला साबुदाण्याचं पीठ आणि पांढऱ्या शुभ्र अशा पापड्या येतात त्याच्या। तर ह्या पापड्या आपण उन्हाला वाळू घालायच्यात आणि 2-3 दिवस त्याला कडक ऊन द्यायचं, त्याच्यामुळं खूप छान पापड्या होतात आणि तळल्यावर पांढऱ्या शुभ्र दिसतात। तर आपल्या ह्या साबुदाण्याच्या पापड्या आता तयार झाल्यात, ऊन दिलं याला 2-3 दिवस। तर आता ह्या तळून घ्यायच्यात। तर तळायला टाकलं की बघा कशा मस्त फुलतात आणि पांढऱ्या शुभ्र दिसतात। बघा आपली कशी पापडी छान झाली आहे, कुरकुरीत मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत पापड्या आपल्या। कोणी पण खाऊ शकतं हे। अशाच उन्हाळी रेसिपी पाहण्यासाठी मदर्स किचनला पाहत राहा।